आमदार रोहित पवारांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होतीये आणि तिसऱ्यांदा रोहित पवारांची ही ईडी चौकशी पार पडते। रोहित पवार आज पुन्हा एकदा ईडी कार्यालयामध्ये जात आहेत आणि तिसऱ्यांदा ही त्यांच्यावरती चौकशी केली जाते। आपण बघितलं तर मागच्या दोन्ही वेळेला खरं तर रोहित पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं। बारामती ॲग्रोतील कथित गैरव्यवहार प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे। आज पुन्हा एकदा ईडी चौकशीसाठी रोहित पवार हे दाखल होत आहेत आणि तिसऱ्यांदा ईडी कडून रोहित पवार यांची चौकशी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिद्देश। रोहित पवार पुन्हा एकदा ईडी कार्यालयामध्ये जात आहेत, पुन्हा एकदा आज ते शक्ती प्रदर्शन करतील का? नक्कीच आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेमध्ये जो कन्नड बँकची जी लिलाव करण्यात आला होता संपूर्ण तो प्रकरण आहे आणि या लिलावामध्ये आर्थिक घोटाळा झाला आहे असा आरोप ईडी कडून करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने ही जी ईडी कडून ही चौकशी सुरू आहे। बारामती ॲग्रोला जे सीईओ आहेत रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावला होता। आधी 24 जानेवारीला हा समन्स बजावला होता, त्यानंतर 1 फेब्रुवारीला हा समन्स बजावला होता। या दोन्ही समन्सनंतर रोहित पवार हे चौकशीसाठी हजर देखील झाले होते आणि त्यांच्या जवळपास आधी जी चौकशी झाली ती 12 तास झाली होती, त्यानंतर जी चौकशी झाली होती ती 8.5 ते 9 तास झाली होती आणि आता ईडीने पुन्हा समन्स बजावल्यानंतर आज रोहित पवार हे हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागच्या वेळेला जेव्हा ईडीच्या चौकशीनंतर जेव्हा रोहित पवार यांनी माध्यमांशी बातचीत केली होती तेव्हा ते म्हणाले होते की ईओडब्ल्यूने 20 जानेवारीलाच या संपूर्ण जो प्रकरण आहे त्याचा जो क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला होता आणि जर कोर्टामध्ये जर क्लोजर रिपोर्ट सादर केला तर माझी ही ईडी चौकशी का सुरू आहे असा सवाल रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आला होता आणि याविषयी आम्ही अधिक माहिती घेऊ असं देखील रोहित पवारांकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आजच्या चौकशीला रोहित पवार उपस्थित राहणार की नाही की जी संपूर्ण जी ईओडब्ल्यू कडून जे उच्च न्यायालयामध्ये जो क्लोजर रिपोर्ट सादर केला तो क्लोजर रिपोर्ट सादर झाल्यानंतर रोहित पवार ईडीला सामोरं जाल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। रिदेश, खरं तर तिसऱ्यांदा ही आजची चौकशी पार पडते तर रोहित पवारांकडून काही त्यांनी भूमिका मांडली आहे का? सध्या तरी रोहित पवारांची हीच भूमिका आहे की 20 जानेवारीला ईओडब्ल्यूने जो क्लोजर रिपोर्ट सादर केला होता कोर्टामध्ये तो क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर सुद्धा जर ईडी कडून चौकशी सुरू असेल तर कुठे ना कुठे दबावाचं राजकारण सध्यावरती माझ्यावरती सुरू आहे। कारण रोहित पवारांची जी मागील काही दिवसांमध्ये त्यांची जी संघर्ष यात्रा झाली होती त्या संघर्ष यात्रेमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली होती सरकारच्या विरोधात त्या भूमिकेनंतर ही संपूर्ण ईडीची चौकशी सुरू आहे असा आरोप रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला होता। त्याच त्याचे कार्यकर्ते त्यांच्याकडून देखील करण्यात आला होता आणि जेव्हा मागील 2 वेळा जेव्हा रोहित पवार यांची ईडीची चौकशी झाली तेव्हा संपूर्ण पवार कुटुंब हा रोहित पवार यांच्या पाठीशी होता। त्याचबरोबर त्याच्या मतदारसंघातून मोठ्या संख्येने जे त्याचे कार्यकर्ते होते जे पदाधिकारी होते ते देखील मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्यावरून जी घोषणाबाजी देखील करण्यात आले होते सरकार विरुद्ध। आणि आता पुन्हा रोहित पवार यांना ईडी कडून समन्स बजावल्यानंतर सध्या तरी रोहित पवारांची हीच भूमिका आहे की जर 20 जानेवारीला जे ईओडब्ल्यू ज्यांनी सर्वात प्रथम ही संपूर्ण जी चौकशी ही सुरू केली ईओडब्ल्यूनी जर कोर्टामध्ये जर क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे तर क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर देखील ईडी कडून माझ्यावरती चौकशी का सुरू आहे आणि आम्ही संपूर्ण जो क्लोजर रिपोर्ट आहे तो मागवणार आहे आणि त्यानंतर आम्ही ईडीला चौकशीला सामोरं जाऊ अशी सध्या तरी भूमिका ही रोहित पवारची आपल्याला दिसत आहे। मात्र आज पुन्हा जर ईडीने समन्स बजावल्यानंतर रोहित पवार हे चौकशीसाठी हजर राहणार की नाही हे देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच आज काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद रिदेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।